नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? मी सुरेश बापू नवले, बरं. जननी शेतकरी संघटना जिल्हा संघटक. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. साधारणतः 2 डिसेंबरला त्याचं मतदान आहे. जवळजवळ 2 दिवसापासून त्याची अर्ज भरायची सुद्धा सुरुवात झाली आहे. 17 तारखेपासून अर्ज भरणार आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 16मधून इच्छुक आहे. आज जनतेपुढे जाताना, नागरिकांपुढे जाताना, प्रभागात जाताना काय विजन असणार आहे, काय म्हणून तुम्ही निवडून लढवता आणि काय तुमचे त्याच्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये तुमचं? मी वार्ड क्रमांक 16मधून इच्छुक आहे आणि वार्ड क्रमांक 16मधून मी विविध प्रकारची कामे केली आहेत. काय कामं केली आहेत? ते गोरगरिबांचे, दीनदलितांचे रेशन कार्डचे प्रश्न असो, लाईट बिलाचे प्रश्न असो, एखाद्या गरीब माणसांचं आवाच्या सव्वा डॉक्टरांनी बिल केलं असो ते कमी करणं असो, लाईट बिल कमी करणं असो, पोलीस स्टेशन, सर्व प्रकारची कामं मी केली आहेत. परत आपल्याला पूर आला होता 2012च्या दरम्यान, तर या लक्ष्मीनगरमध्ये पाणी शिरलं होतं. त्यावेळेस त्यांचे चेकबुक काढण्याचं काम, प्रत्येक असं जनतेला उपयुक्त अशी कामे मी केली आहेत आणि त्या कामाच्या जोरावरच मी मत मागत आहे. काय विजन असेल लोकांपुढे, काय प्रश्न तुम्ही म्हणजे सोडून तो म्हणून जाणार आहात? त्या भागामध्ये मोठा माळी समाज आहे, इतर सर्व धर्मीय लोक त्या भागात असतात, मुस्लिम समाज पण तेवढाच आहे त्या वार्डामध्ये. तुमच्या काय प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लोकांपुढे, जनतेपुढे जाताल? मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जाती धर्माची लढाई कधीच लढत नाही आहे. 18 पगड जातीला घेऊन आम्ही जनतेचं आणि माणूस या धर्मानंच काम करतो. त्यामुळे माझ्या विभागातील रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते कळत नाही आहे. चेंबरची अवस्था इतकी बेकार आहे, गटार मुजवले आहेत, ते गटाराचे विकासच असल्यासारखं आहे आणि विकास नावाची माणसं या वार्डात भेटतील पण विकास भेटणार नाही. साधारणतः 2 डिसेंबरला मतदान होतं आहे, त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी होईल. प्रचार जवळजवळ 18-19 तारखेपासून चालू होईल. काय प्रचाराची तुमच्याकडे काय कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार? सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही जाणार आणि टोटल तुमच्या प्रभागामध्ये किती मतदान आहे? माझ्या मतदानामध्ये 3,500 आसपास मतदान आहे. बरं. आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी मी यापूर्वी होतो आणि यापुढे राहणार आहे. त्यामुळे मी ह्या जनतेतील एक माणूस आहे, सर्वसाधारण सामान्य, आणि तोच राहणार. मी आत्तापर्यंत कार्यकर्ता म्हणून कामं केले, सामाजिक कार्य केले आणि आतासुद्धा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. त्यामुळे रोटी कपडावर मकान ह्या म्हणीप्रमाणे लोकाला स्वच्छ रस्ते, पाणी आणि त्या विविध प्रकारची कामे मी करणार आहेत. शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ज्यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेख आहे ते मोहोळचे प्रभाकर भैया देशमुख यांच्या जननी शेतकरी संघटनेचे तुम्ही एक पदाधिकारी आहात. त्यांचा तुमच्या या उमेदवारीला पाठिंबा आहे का? आहे. त्यांनीच मला इथं उभं केलं आहे. कारण ते म्हणतात आपण एवढं जनतेसाठी झटतोय, तर आपण सत्तेत गेल्यानंतर आपण अजून ह्या प्रकारचे पुढे कामं चांगली करू. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आणि ते येत्या 2 दिवसात मिटिंग घेत आहेत आणि सर्व पक्ष असतील, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्यांच्याशी आमची काही जाती दुश्मनी नाही आहे. त्या आमच्या कामाची पावती बघून त्यांनी आम्हाला तिकीट द्यावं एवढंच आहे. आणि कारण नाही घेतलं तर शेवटी जनता ठरवेल ना, स्वबळावर आम्ही लढायला तयारच आहे. तुम्ही कोणत्या गटाकडनं इच्छुक आहात? काय तशी मागणी कोणाकडे केलेली आहे का? काय चर्चा कोणाही झालेली आहे का पंढरपूरच्या कुठल्या स्थानिक नेत्यांशी? मी अभिजित पाटील यांच्या गटाकडून मागणी केली आहे आणि ते देतील अशी मला आशा आहे. नाही दिली तर माझ्या जननी शेतकरी संघटनेतून मी उभं राहणार. ओके.